माय कुठे घेऊन फिरते म्हातारली माय लेकराले. चला त्याला घरात घेऊन वल्ला हुरायला तो बिमार पडला तो पैसे लाव सामने घे बसार त्या डोक्यावर त्याले. हा काय म्हणते तू पैशाचं म्हणती का? हा मा नावावर आहे सगळं वावर शिवर आता मिस्त लावून राहिली आले बंदीच्या नावावर आहे वावर तू चालणार पावर. बस करो मा काय लावलाय तू ना माहित आहे बावडा त्यात. बस रे खबरदार मला बोलला तर त्या लेप काजू बदामचा पोर आहे त्या रुक्मीचा त्या चिंधीचा नातू चहामध्ये पोया खाता आणि आता दिमाग हा चालतो चिर्र गिर चिर्र गिर दिमाग चालतो हे मंदळ बुद्धीचं. तुला एवढ्या मोठ्या शाळेमध्ये टाकायला लाव त्याला काहीच तर येत नाही. चालतो का बाहेर फिरायले? पुढे चालला बुडीसोबत मग म्हटलं नाही का तुया आता त्यांच्यासोबत चालला दौड्याने दारे तुमची बी वया पुस्तक घेऊन या ना. त्या बुडीले वडं नाही ना त्याच्या बापाले वडं नाही. वरण खाते का मी? वरण नको काढतो माया. वरण खाल्लं की ऍसिडिटी होते मला. मग काय आता मला डोक्यावर बसतोय खाली बसा ना आडी. घे तडफड खाली. अरे बेटा साई काय करतोय तू अडी? ते नाही भाऊ काय चालू आहे शुभ? अरे काय हाला आमच्या गळ्याला काहीच येत नाही. अरे यार काय सांगू तुला. अरे येत तर माझ्या गळ्याला बी काहीच नव्हतं. इंग्लिश मॅथ सायन्स तिघी विषयात फेल होता. हो का? 2 महिन्यामध्ये तिघ विषय सरनं कव्हर करून दिले. अरे बापरे आमच्या गडीले हाला घरातले काजू बदाम संपून गेले. 60 किलोचा होता पुरा अर्धा झाला. कसं काय होणार आहे? मग आता करा तर करा काय आलं. तुम्ही या गळ्याला कोणत्या बी शाळेत टाका पण त्यासोबत त्याला गरज आहे ट्युशनची. आणि आपल्या मुक्ताईनगरच्या बस स्टँडच्या मागे मासुळे सरांचा क्लास आहे जिथे आपला साई जाते. बुढीले आणि तुम्ही दोघं जण जा आणि ऍडमिशन करून घ्या. चालेल आताच जातो आम्ही. हा आता तुम्हीच फोन केला होता का मला इन्क्वायरीसाठी? हो सर आम्हीच केला होता कॉल. बोला ना मग काय म्हणतात. अरे हा आमचा गडी आहे याले काहीच येत नाही. एवढ्या मोठ्या शाळेत टाकला आम्ही त्याले पण ना त्याले त्याचे 3 विषय कच्चे सर. आम्ही तुमच्या अकॅडमी बद्दल नाव ऐकलंय तर तुम्हीच पाहा त्याचं काय करणार काही नाही तर. कच्चा आहे का तो अभ्यासात? नाही गुरुजी मना तुला पक्का आहे. कच्चा नाही बापा पक्का आहे. शाळेत गेला ना की याला कंपास घ्यायचं काम नाही याला पेन्शन घ्यायचं काम नाही लगेच कोणाचं बी सोडून आणतो म्हणा तू. हो मा गुच्चूप बैस ना ते कच्चा म्हणजे काय म्हणता माहिती का? त्याला अभ्यासात काही येते की नाही ते विचारता येते. ते कसं आहे माहिती का, जर तुमचा पायाच कच्चा आहे ना तर तुम्हाला कितीही मोठ्या स्कूलमध्ये पाठवून आणि किती मोठा क्लास लावून काहीच फायदा होणार. तुम्हाला काय करावं लागेल माहिती का, याचा सर्वात आधी त्याचा गणिताचा इंग्रजीचा आणि विज्ञानाचा पाया पक्का करून घ्यावा लागेल. आपला मुलगा जातो 8वी मध्ये किंवा 9वी मध्ये आणि त्याला 5वीचं पण इंग्रजी येत नाही किंवा 5वीचं पण गणित येत नाही. त्याला साधं साधं गुणाकार आणि भागाकार वजाबाकी बेरीज येत नाही. पण यासाठी आपण काय करणार आहे माहिती का, आपल्या इथे 10 जुलै पासून एक बॅच सुरू करतोय. त्या बॅच मध्ये फक्त जे मुलं 6वी 7वी 8वी मध्ये आहेत पण त्यांचा गणिताचा किंवा इंग्रजीचा पाया एकदम कच्चा आहे अशा मुलांसाठी आपण एक विशेष बॅच आपल्या इथं सुरू करीत आहोत. त्या बॅचसाठी तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्या नातवाला तुम्ही पाठवू शकता. तुम्ही 1 वर्ष तुमच्या मुलाला नातवाला आमच्याकडे पाठवल्यानंतर जर त्याचा गणिताचा इंग्रजीचा आणि विज्ञानाचा पाया जर पक्का होत नसेल तर त्याची पूर्ण फी परत करू. 100% गॅरंटी, नाही तर मग पैसे परत. पाहिजे शुभम टाकून दे माझ्या नाताचं नाव. सर पैसे परत म्हणताय ना. हो पैसे परत मागू टाकून दे.